गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशं आनन्दिवल्लभम्। ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण बघतोय गुरुवंदना आपण करतोय किंवा सद्गुरूंचं वंदन आपलं चालू आहे आणि हे सद्गुरूंचं वंदन करताना ते आपल्याला परोपरीने वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सद्गुरूंचं महत्व वर्णन करून सांगतायत। आता ह्याच्यामध्ये पुढच्या सगळ्या ओव्यांमध्ये काही त्यांनी वेगवेगळे दाखले दिलेले आहेत, दृष्टांत दिलेले आहेत आणि हे दृष्टांत देताना आपण त्यातलं अंशात्मक घ्यायचं असतं, हे आपण लक्षात ठेवायचं। म्हणजे पूर्वीच्या काळी जसं नेहमीप्रमाणे उदाहरण दिलं जायचं, पंचदशी वगैरे वाचली असेल त्यांना माहितीये की देवदत्त सिंह आहे, हे उदाहरण असायचं त्याच्यामध्ये। आणि देवदत्त सिंह आहे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ते सिंह आहे, हे कशा अर्थाने म्हटलेलं आहे त्यातला एकच अंश घ्यायचा की तो शूर आहे, वीर आहे, अशा पद्धतीने। पण काही लोकांना समजा अज्ञानामुळे काही कळत नसलं तर ते म्हणतात, अरे देवदत्त सिंह कसा काय असू शकेल, त्याला शेपटी कुठे आहे, त्याला आयाळ कुठे आहे। पण असं विचारणारे फार कमी लोक असतात। पण तसे जर लोक असतील तर प्रश्न पडू नये असं ज्ञानदेवांना वाटतं आणि म्हणून ते दृष्टांत देत असताना एका पाठोपाठ एक इतके वेगवेगळ्या तऱ्हेने दृष्टांत देतात की आपली शंकाच राहत नाही, आपण निशंक होऊन जातो सद्गुरूंच्या बाबतीमध्ये। ते हे 41 ओव्यांपासून जवळजवळ 50-60 ओव्यांपर्यंत त्यांनी ते दृष्टांत दिलेले आहेत, 51 ओव्यांपर्यंत। ते आज 50 पर्यंतच्या ओव्यांचे दृष्टांतच आपण एका पाठोपाठ एक बघणार आहोत। पण त्याच्यात सुद्धा वैविध्य आहे, विचार करण्याची वेगळी शक्ती आपल्याला मिळते। कारण आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती असलेले दृष्टांत आपण इथे न धरता वेगळ्या पद्धतीने बघण्याचा, म्हणजे जो करतळावरी आवळा म्हणतात ना, त्या पद्धतीने तर आपल्याला एक 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 गोष्टी ते सांगतात, सर्व बाजूनी सांगतात। याच्यामध्ये पहिला दृष्टांत त्यांनी जो दिलेला आहे तो, राती नुरेची या सूर्या ना तरी लवण पाणिया नुरे जेवी चेलिया नीद जैसी। दुसराही त्याच्याबरोबर थोडासा आपण घेऊया, कापुराचे थळीव नुरेची आगीची बरव नुरेची रूप नाव तैसे यया। आता ह्याच्यामध्ये जर आपण शब्दशः अर्थ बघितला तर स्पर्श होताच किंवा सूर्य उगवताच रात्र राहत नाही किंवा शिल्लक राहत नाही, किंवा पाण्यात विरघळलेल्या मिठाला पाणी काय आहे हे कळतच नाही, कारण तो त्याच्याशी एकरूप झालेला असतो, त्याला वाटतं हे माझंच रूप आहे, त्यामुळे रूप वगैरे सगळं एकरूप झालेला असतो। तसंच त्यांनी म्हटलं की जागे झालं, जो जागा झालेला चेलिया वगैरे असं जे म्हटलं ना, त्याची निद्रा राहतच नाही। म्हणजे आता तो जागा झालाय असं आपण म्हणतो, म्हणजे त्याची निद्रा राहतच नाही। शब्दशः अर्थ बघतोय आपण, कापुराचे थाळीव, म्हणजे इथे थळीव किंवा थाळीव हा दोन्ही शब्द आहेत तिथे। तर थळीव म्हणजे अलंकार असाही एक अर्थ होतो, पण आपण इथे घ्यायचं कापराची वडी। आता ही कापराची वडी जी आहे ती ज्योतीची शोभा मी वाढवलीये, माझ्यामुळे ज्योत लागले हे सांगायला तिथे उरतच नाही। नुरेची रूप नाव तैसे यया, हे महत्वाचं की तद्वत सद्गुरूंचा स्पर्श झाल्यावर ते आम्ही आमचे राहतच नाही। स्पर्श झाल्यावर म्हणजे कृपा प्रसाद झाल्यानंतर आम्ही आमचे राहतच नाही, हा झाला शब्दशः। पण इथे जर आपण बघितलं तर नुरे हा शब्द जो आहे, हा शब्द वारंवार आलेला आहे। नुरे जेवी, नुरेची रूप वगैरे या पद्धतीने। हा जो शब्द
पुन्हा पुन्हा आलेला आहे, त्याच्यामध्ये अर्थ हा सांगितलेला आहेच, न उरे, शिल्लक राहत नाही. हाच त्याचा अर्थ आहे. त्याप्रमाणे आपण हे सगळं बघितलेलं आहे की अग्नीच्या संगामुळे कापूर उरतच नाही, किंवा मिठामध्ये पाणी विरघळल्यावरती ते मीठ राहत नाही, अशा पद्धतीने आपण बघतोय. आता इथे त्यांनी म्हटलंय राती नुरेची सूर्या. खरं म्हटलं तर सूर्याला रात्र कळतच नाही असंही म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्याला अज्ञान आहे का रात्री, असं नव्हे, असा अर्थ घ्यायचा नाहीये. सद्गुरूला अज्ञान आहे का, तर नाही. जिथे जिथे सूर्य जातो तिथे तिथे प्रकाशच निर्माण होतो. एखादा माणूस म्हणाला की बाबा सूर्या जरा इकडे ये, आमच्या या कोपऱ्यात अंधार आहे बर का. तर तो म्हणतो अंधार काय आहे? तर तो म्हणे अरे उजेड नसतो म्हणजे अंधार आहे. तो म्हणतो उजेड काय आहे? म्हणजे सूर्याशी जर संवाद झाला तर तो असे प्रश्न विचारेल की उजेड काय आहे, अंधार काय आहे? मला तर यातलं काहीच माहिती नाहीये. कारण सूर्याला उजेड आणि अंधार हे काहीच माहिती नसतं, तर कसं समजणार? कारण तो जिथे जिथे जातो तिथे प्रकाशच असतो, त्याला वेगळं काही करावं लागत नाही. म्हणून त्यांनी रात्र कधी पाहिलीच नाही. म्हणून राती नुरेची सूर्या, सूर्याला रात्र कळत नाही. आता अंधार आणि उजेड या सापेक्ष गोष्टी आहेत. सूर्य प्रकाश रूपच आहे, ज्ञान रूपच असणं वेगळं आणि ज्ञानमय असणं वेगळं बरं का. मय आणि रूप याच्यात सुद्धा थोडा फरक आहे. फार तो करण्याची आवश्यकता नाही प्रत्येक ठिकाणी. काही वेळेला बोलण्यामध्ये ज्ञानमय ज्ञान रूप आलं म्हणून काही फार चुकलं अशातला भाग नाही. पण ज्ञानमय म्हटलं की त्याला एक कक्षा येते, त्याला एक मर्यादा येते. तो गोल काढला आणि त्याच्या आतमध्ये आहे ते ज्ञानमय. पण ज्ञान रूप म्हणजे अमर्याद, दुसरं काही नाहीच, अशा पद्धतीने वापरलं जातं. त्यामुळे आपण असं म्हणतो की परब्रह्म स्वरूप हे ज्ञान रूप आहे, ज्ञानमय म्हटलं जात नाही परब्रह्म स्वरूप, कारण ते ज्ञ स्वरूपच आहे. त्यामुळे ते त्या पद्धतीने सांगितलं जातं. आता ह्याच्यामध्ये सूर्य प्रकाश रूपच आहे, तो जिथे जाईल तिथे प्रकाश होईल. सद्गुरु सुद्धा अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करतो असं आपण म्हणतो, पण मुळात ते ज्ञान रूपच आहे. त्यांच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान ही सापेक्षता नाही. जसं सूर्याच्या ठिकाणी प्रकाश आणि अंधार किंवा उजेड आणि अंधार ही सापेक्षता नाहीये, त्या पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. ते जसं आहे तसं सद्गुरु ज्ञान रूप आहे. आता हे सगळं सांगताना ते पुढचा दृष्टांत जो देतात, ना तरी लवण पाणी. आता ह्याच्यामध्ये पाण्यात आपण मिठाचा खडा टाकला, लवण म्हणजे मीठ, मिठाचा खडा टाकला की तो विरघळतो. ब्रह्मरूप झाल्यानंतर नामरूप शिल्लकच राहत नाही, मीठ मीठ राहतच नाही. हे त्याचं जे विशेषत्व आहे मिठाचं, ते विशेषत्वच बाहेर पडून जातं, ते राहतच नाही. म्हणजे आपण म्हणू पण चव राहते ना, मिठाची खारटपणाची चव राहते ना, अंशात्मक घ्यायचं असतं. हे मगाशी सांगितलं, पण तरी ठीक आहे. आपण असं म्हणू नाही, नाही मीठ विरघळलं आम्हाला अगदी पूर्ण मान्य आहे, पण त्याची चव पाहिल्यावरती ते राहतं बरं का. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की ब्रह्म झाल्यावर, आपण वारंवार हे पाहिलेलं आहे, ब्रह्मरूप झालेलं नाहीये, तो ब्रह्ममय झालेला आहे. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या स्टेजवरती किंवा या पातळीवरती तो आहे, अहम ब्रह्मास्मी. पण अहम मधली सूक्ष्म जाणीव त्याला आहे, हे मिठाची चव असण्यासारखं सूक्ष्म रूप आहे. पण नंतर नंतर ते रूपही त्याचं निघून जातं, ते सूक्ष्मत्वही राहत नाही, मग ते त्याच्याशी समरस होतं. मग पूर्ण दृष्टांत तो काही घ्यायचा नाही. आपण जसं म्हणतो गंगा सागरा मिळाली, त्या पद्धतीने हा घ्यायचा आहे की ते त्याच्याशी एकरूप होतं. आता जाग झाल्यावर निद्रा तरी कशी राहील? तर एखादा माणूस एक तर झोपलेला असेल किंवा जागा असेल किंवा स्वप्न पाहत असेल म्हणा. कारण जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 गोष्टींबद्दल नेहमी असं खात्रीपूर्वक सांगितलं जातं की जेव्हा जागृती असते म्हणजे जागा असतो, तेव्हा स्वप्न नाही, सुषुप्ती नाही. त्याला स्वप्न पडत नाही, तो जागा असतो. जागेपणी स्वप्न रंगवतात ती वेगळी, पण स्वप्न असतं त्याचं.
किंवा सुषुप्ती ही त्याच्याकडे नसते. म्हणजे जेव्हा एक असेल तेव्हा उरलेले दोन नसतात. तो जर स्वप्न पाहत असेल तर तो जागृत नक्की नसतो, पण त्याला गाढ झोप पण लागलेली नसते. आणि तो सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा त्याला स्वप्नही पडत नाही आणि जागृतीही नसते. म्हणजे ज्या वेळेला एक गोष्ट असेल तेव्हा उरलेल्या दोन गोष्टी 100% नसतात. आता हा जागा झालेला आहे असं म्हटलं तर तो झोपलेला कसा असेल? अशाच पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, एकदा का ज्ञान झालं की तो पुन्हा अज्ञानी होत नाही हो. असं होत नाही. ज्ञान झालं ते थोड्या वेळ राहिलं, ब्रह्मरूप झाला, पण थोड्या वेळ राहिला आणि मग ते पुन्हा गेलं आणि तो अज्ञानात आला. अहंकार चढला तर होऊ शकतं. पण तसं नाही होत. त्यामुळे मग तो ब्रह्मरूप झाला असं म्हणताच येत नाही. मग कापुराचा दृष्टांत दिलेला आहे. शुद्ध कापूर. तिथं खाली काही राहतच नाही हो. ते त्याचं शुद्ध स्वरूप आहे. कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती जैसी झाली हे आपण हरिपाठामध्ये बघितलेलं आहे. कापुराची उपमा दिलेली आहे. कापुराला अग्नी लावल्यानंतर काहीच उरत नाही. काहीच उरत नाही, त्याचं अस्तित्वच उरत नाही. म्हणजे इतर गोष्टीमध्ये कुठे राख उरेल की काळपट अशी वातीची हे उरेल, पण कापराचं काहीच उरत नाही. तो पूर्ण समर्पण आत्मनिवेदनाचं प्रतीक आहे ते. नदी सागराला मिळाल्यानंतर तिचं अस्तित्वच राहत नाही. तसंच संतांचं मी माझं हा भावच गळून पडलेला असतो. सद्गुरूंचा मी माझे हा भावच गळून पडलेला असतो. उरतं ते त्यांच्यातलं फक्त परब्रह्म तत्व, तेच उरतं. कापुराला मागे आपण बघितलं होतं गर्भ असंही म्हणतात किंवा रंभास्तंभ असंही म्हणतात बरं का. केळीच्या खांबाच्या मध्ये म्हणजे दोन पदराच्या आवरणाच्या मध्ये कापूर मिळतो असा काहीतरी उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. असं पुढचं जे त्यांनी 43व घेतलेलं आहे अशा पद्धतीने म्हणजे एक काल की दुसरं नाही या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे की परब्रह्म स्वरूप हे ज्ञ स्वरूप आहे. तसंच माझे सद्गुरू आहेत, तेही परिपूर्ण आहेत. त्यांच्याशी एकरूप झाल्यानंतर काही उरतच नाही. हे जे काही उरत नाही म्हणजे त्यांचा एकदा कृपाप्रसाद मिळाला, त्यांची एकदा छत्रछाया मिळाली कि मग नुरेची रूप नाव ऐसे तया. आम्हाला काहीच उरत नाही. आम्ही सद्गुरु रूप परब्रह्म रूप होऊन जातो. त्या परब्रह्म स्वरूप झाल्यानंतर नामरूपाचा भेदच तिथे राहत नाही. हे सगळं सांगितल्यानंतर मग ते म्हणतात ठीक आहे, याला वंदन तर करायला हरकत नाही. सद्गुरू कसाही असला तरी त्याला वंदन करायला हरकत नाही. म्हणून ते म्हणतात याच्या हातापाया पडे तव वंद्यत्व पुढे न मंडे, न पडेची हा भिडे भेदाची या. हातापाया पडणे म्हणजे अगदी हातापाया पडणे नाही, त्याला हात जोडून नमस्कार करावा म्हटलं, लोटांगण घालून नमस्कार करावा म्हटलं तर हा समोर दिसतच नाही. कारण आता ते तत्वरूपाकडे आलेले आहेत. त्यामुळे ते म्हणतात अहो हा दिसतच नाही. मी याला नमस्कार करायला गेलो तर हा तत्वरूप होऊन जातो. बरं मी आता त्या तत्वाला नमस्कार करीन म्हटलं तर ते आणि मी वेगळं उरतच नाही. म्हणजे याला नमस्कार करावा, याच्या हातापाया पडावं म्हटलं तर हा समोर दिसत नाही. आणि हे जे सद्गुरु तत्व आहे ते निर्गुण आहे, अभेद आहे, निराकार आहे. त्यामुळे ते दिसत नाही. सद्गुरु हे आत्मस्वरूपच आहेत, ब्रह्मरूपच आहेत. त्यांना नामरूप दिलं, निवृत्तीनाथ जसं नामरूप दिलं होतं त्यांना, ते दिलं तरी त्यातून ते मुक्तच असतात हो. ते स्वतःला नामरूप लावून घेत नाही. आम्ही त्यांना नामरूप देतो कारण ते आम्हाला कळण्यासाठी आम्ही ते देत असतो. त्यामुळे इथे ते म्हणतात त्यांना नमस्कार करायला जावं तर तो पूर्ण तत्वरूप होऊन जातो आणि आम्हाला दिसत नाही. कारण ते तत्व असीम आहे. जसं सद्गुरूला नामरूप देऊन आम्ही सीमित केलेलं असलं तरी ते तत्वरूपाने असीम आहे. कारण सद्गुरू जे आहेत ते जेव्हा शरीर धारण केलेलं असतं तेव्हा ते आपल्याला सीमित करतात आपल्यासाठी. पण मूळतः त्यांचं स्वरूप पाहिलं तर ते मात्र
पूर्णपणे नामरूपातीत असतात, तत्वरूपाने असतात. आणि हे सांगण्यासाठी ज्ञानदेव आपल्याला सांगतात, अहो त्यांच्या किती विनवण्या केल्या, किती हातापाया पडलं, तरी बंद्यत्व पुढे न मंडे. तो कुठल्याही भिडेला बळी पडत नाही. कुठल्याही भिडेला बळी पडत नाही म्हणजे त्याला ते तत्वरूप असल्यावर तो काही आमचं ऐकतच नाही. विनवण्या केल्या तरी त्याला पूर्ण शरणागती जेव्हा आम्ही त्याच्या प्रती व्यक्त करू किंवा ते आत्मनिवेदन करू, तेव्हा आम्ही जर त्याला वंदन करायला गेलो तर कापुराप्रमाणे तो आणि मी वेगळे राहतच नाही. म्हणजे वंदन करणारा, वंद्य आणि सद्गुरू ही त्रिपुटी तिथं उरतच नाही. मग त्या वंदत्वामध्ये सुद्धा आम्हाला अडकून पडता येत नाही. तो म्हणतो, तू कुठला नमस्कार करणारा, तू आणि मी थोडंच वेगळं आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे हाही एक वेगळा दृष्टिकोन आहे. जसं आपण हनुमंताचं उदाहरण घेतो, आपल्याला हा माहितीच आहे श्लोक आहे, देहबुद्ध्या तु दासोहम जीव बुद्ध्यात वदंशकः आत्मबुद्ध्यात्वमेवाहम इति मे निश्चिता मती. शुद्ध अगदी स्पष्टपणे सांगतो. त्यांनी बघितलंय की हे मला कोण विचारतंय, की माझे सद्गुरू मला विचारतायत, श्रीराम मला विचारतायत, हे मारुतीला माहिती आहे. आणि मग त्यांना काय उत्तर द्यायचं, तर मारुती सुद्धा तेवढेच शक्तिबुद्धीचा निश्चय, तेवढेच बुद्धिवान आहेत. ते म्हणतात यांना उत्तर देताना तसंच उत्तर द्यायला पाहिजे. म्हणून त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे श्रीरामांना, की देहबुद्धीने पाहिलं तर मी तुमचा दास आहे, कारण हा देह तुमची सेवा करतोय. जीवबुद्धीने पाहिलं तर मी तुमचाच अंश आहे, तुम्ही तुमचंच अंशात्मक परब्रह्माचं रूप माझं आहे. आणि आत्मबुद्धीने म्हणाल तर तुम्ही आणि मी थोडेच वेगळे आहोत, हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही ठरवा की तुम्ही कोणत्या अँगलनी माझ्याकडे बघताय. तुम्ही ज्या अँगलनी माझ्याकडे बघत असाल त्या अँगलचं उत्तर तुम्ही घ्या, असं त्यांच्यावरच सद्गुरूंवर श्रीरामावरती त्यांनी सोपवलंय. तुम्हाला कसं वाटतंय तसं तुम्ही ठरवा, असं त्यांनी. म्हणजे देहानी वंदन करायला जायचं त्या सद्गुरूंना, तर ते आमच्या हृदयस्थच आहेत. सद्गुरु तत्व, परब्रह्म तत्व हे आमच्या आतच आहे. ते आमच्यापासून भिन्न नाहीच आहे. जिथे स्वभिन्नता असते, माणूस विषयत्वाने दुसऱ्याचा विषय होतो, त्यावेळेला ते शक्य असतं. म्हणजे विषय वेगळा, मी वेगळं असं असेल तेव्हा ते होतं. प्रमेयाने सिद्ध होत नाही वगैरे आपण बघितलं त्याप्रमाणे हे आग्रहाला बळी पडत नाही. म्हणजे आग्रहाला आपण सुद्धा बळी पडतो काही वेळेला. आपल्या मनात नसतं, की अहो एवढं करा ना प्लीज, एवढं करा ना प्लीज. असं 10 वेळा एखादा म्हणतो, ठीक आहे बाबा तू म्हणतोस म्हणून हे बिडेला पडणं. पण सद्गुरू त्या बाबतीतही नाही, ते तत्वरूपाने असतात आणि ते तत्वांना कधी सोडत नाहीत. त्यामुळे ते म्हणतात, नाईलाजास्तव मी तुझ्यासाठी करीन, असं ते कधीही म्हणत नाही. कारण हे वंदन करण्याला 2 जण पाहिजेत ना. तर ते म्हणतात, अरे 2 जण पाहिजेत, पण इथे द्वैतच नाहीये. मी त्या तत्वस्वरूपामध्ये असल्यामुळे द्वैतच नाहीये, तर तुला मी कसं वंदन करू देणार? तू वंदन करू शकत नाही, कारण तू माझाच अंश आहेस. जोपर्यंत तुझी भक्ती होत नाही तोपर्यंत देहबुद्ध्या तू दासोहम, तोपर्यंत तू माझा दास आहेस. पण जीवबुद्ध्या त्वदंशकम, तू माझाच अंश आहे हे तर तुला मान्यच आहे. पण आत्मबुद्धीच्या पातळीवर जेव्हा तू आणि मी एकत्र येऊ, म्हणजेच तू आत्मनिवेदन करशील, तेव्हा तू आणि मी वेगळा राहणारच नाही. ज्ञानदेव त्या पातळीवरनं बोलतायत. आणि त्यामुळे ते म्हणतायत, माझे सद्गुरू मला म्हणतात, अरे वंदन करायला तू आणि मी काही वेगळा आहोत का? मी तरी कोण आहे? माझंच रूप तू आहेस आणि तुझंच रूप मी आहे. फक्त आत्ता आपण हा आपल्यातला जो शिष्य आणि गुरु हा भेद केलाय, ते मीच उत्पन्न केलेलं आहे. मीच माझ्यासाठी 2 रूप निर्माण केले, ते पहिलं आठवायचं. तिथे हे लागू पडतं. मग त्यांनी जे पुढचे दृष्टांत 2 दिलेले आहेत, त्यामध्ये ते म्हणतात, आपणाप्रती रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नभे तेवी वंदनासी. आपणाप्रती रवी उदो न करी जेवी, हा वंद्य नभे तेवी वंदनासी. ज्याप्रमाणे सूर्य आहे, पुन्हा सूर्याचं उदाहरण दिलंय. साधारण ते ह्याच उदाहरणात खेळतात, पण वेगवेगळ्या पद्धतीने खेळतात. कसं आहे, की ज्याप्रमाणे सूर्य जो आहे तो उदय आणि अस्त कधीच करत नाही.
तो नित्य प्रकाशितच असतो. तसं हा वंद्य म्हणावा, तर वंद्य आणि वंदनीय त्रिपुटी असते तेव्हा होतं. वंदनीय ज्याला वंदन करायचंय तो, वंदक जो वंदन करतो तो, आणि वंदन ही क्रिया. त्यामुळे ही त्रिपुटी इथे येते आणि तू त्रिपुटीमध्ये कुठे शिरतोयस? जसं सूर्याचं आहे, सूर्याला उदय असतं काहीही नाही. त्याच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला तर तो नित्य प्रकाशितच असतो. आम्ही म्हणतो की सूर्य उगवला, चला आता कामाला लागूया, आम्ही ताजेतवाने होतो, सूर्य मावळला, अंधार झाला, आता झोपूया. कारण पण त्याला जर म्हटलं तू उदयास आलायस किंवा तू मावळलायस, तो म्हणतो नाही बा, मी काय उगवलोही नाही आणि मावळलोही नाहीये. हे मावळणं उगवणं काय असतं? हे आम्हाला वाटतं. उदय असतं त्याच्या गावी सुद्धा नसतो. त्याला जाऊन विचारलं की काय रे भास्करराव, तुम्ही उद्या किती वाजता उगवणार? तर तो म्हणतो मी उगवलेलाच आहे, मी मावळतच नाही. तो नित्य प्रकाशितच असतो. सद्गुरु नित्य प्रकाशितच असतात आणि ते सत्यच असतात, ते ज्ञच असतात, सच्चिद आनंद स्वरूप असतात, ज्ञ स्वरूप असतात. आणि ज्ञ स्वरूप हे प्रकाश रूपच असतं. त्यामुळे तिथे स्वभिन्नता नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यात भेद तो करतच नाही, मी उगवणारा, मी अस्त करणारा, असं तो करतच नाही. अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते पुढे असं म्हणतात की तत्वरूपाने ते नित्यच आहेत. परब्रह्म स्वरूपाने जर बघितलं तर ते परब्रह्म स्वरूप सुद्धा आमच्यामध्येच आहे. आणि ते ब्रह्मस्वरूप जे आमच्यात आहे ते आमच्यात नित्य आहे, तेच आमचं रूप आहे. तर हे जे आमची देहाची खोळ आम्ही काढून टाकली की ते आणि मी वेगळा नाहीच आहे, मग कोणी कुणाला नमस्कार करायचा? ते शक्यच नाही. भेद हे त्रिपुटी ज्या वेळेला असते तेव्हा हे भेद व्यवहार केले जातात. अशा तऱ्हेने त्यांनी हे सांगितलेलं आहे. इथे पुढचा जो दृष्टांत दिलेला आहे, का समोरपण आपुले न लाहिजे काही केले, तैसे वंद्यत्व घातले हिरोनी, असं म्हटलेलं आहे, हिरोनी येणे. आता काय समोरपण आपुले, आता समोरपण आपुले ह्याच्यामध्ये बघा की आपणच आपल्याला आपल्या समोर बाहेर काढून ठेवू शकत नाही. मी मला माझ्यातून बाहेर काढलं, समोर ठेवलं, असं होत नाही. कारण ते आम्हाला शक्य नाही. आम्ही त्रिपुटीमध्ये वावरणारी लोक आहोत, द्वैतात वावरणारी लोक आहोत. पण परब्रह्माचं आपण उदाहरण पहिल्यांदा घेतलेलं आहे की परब्रह्म परमेश्वराने आपल्यालाच इच्छा झाली आणि त्यांनी मायेला आपल्यातनच आपल्या समोर उभं केलं, आपल्या समोरच उभं केलं. त्यामुळे तिचं तोंड इकडे आणि ह्याचं तोंड इकडे, हे आपण सगळं वर्णन केलं होतं. त्यामुळे हे जे आहे हे आपल्याला शक्य नाही. ही आत्मवस्तू सद्गुरु रूपाने आपल्यातच लपवून ठेवलेली आहे. तसं जर बघितलं तर हे परब्रह्म तत्व आणि सद्गुरु तत्व हे एकरूपच आहेत, ते वेगळे नाहीत. हे दाखवण्यासाठी हे दृष्टांत आहेत. त्यामुळे ते सद्गुरु रूप किंवा ते परब्रह्म रूप आपल्या आतच लपवून ठेवलेलं आहे. आता आम्हाला ते अशक्य झालंय पाहणं. काय आहे, माणसाला भगवंतानी बुद्धीचं वरदान दिलं. आपल्यासारखाच त्यांनी माणूस उभा केला. उपनिषदात ह्याचं वर्णन खूप छान आहे. आपल्यातलंच आपल्यासारखेच सगळे गुण. कारण त्यांनी गाय निर्माण केली, घोडा निर्माण केले, आपण बघितलं होतं. म्हणजे हे उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. त्याचं काही मन भरेना. त्यावेळेला ब्रह्मदेवाला एक थोडीशी विनोदाची झालर द्यायची ठरवली, तर मग आपण ते काय करावं कळत नाही, माझ्या काही मनासारखं माणूस तयार होत नाही. मग त्याची बायको म्हणते, अहो तुमच्यासारखंच करा ना, काय बिघडलं, तुमच्यासारखाच करा, म्हणजे मग तुमच्या मनास येईल, फक्त ते 4 हात वगैरे तसलं काही करू नका, हा, असं सांगतात. मग त्यांनी ते आपल्यासारखाच माणूस निर्माण केला. तो केल्यानंतर तो इतका काही ब्रह्मदेव इतके काही खुश झाले, इतके काही खुश झाले की त्यांनी त्यांना बोनस म्हणून बुद्धीचं वरदान दिलं आणि हास्याचं वरदान दिलं.
आता आपण बुद्धीच्या वरदानाबद्दलच बघूया. ही बुद्धी त्याला एवढी त्यांनी दिली या माणसाला, पण एक लक्षात ठेव की ही बुद्धी माझा शोध घेण्यासाठीच वापर. पण माणसाला अहंकार एवढा प्रचंड होता की ते हास्यही त्यांनी दुसऱ्यावर हसण्यासाठी वापरलं. त्या हास्याने दुसऱ्यामध्ये हास्य फुलवावं ही भगवंताची इच्छा होती. पण त्यांनी ते हास्य दुसऱ्यावर हसण्यासाठी वापरलं आणि बुद्धी सुद्धा आपल्या स्वार्थासाठी वापरायला सुरुवात केली. तेव्हा परब्रह्माने त्या ब्रह्मदेवानी आठवण करून दिली, अरे तुला माझ्यासाठी मी बुद्धी दिलेली आहे, तू मला शोधायचंय. तुम्हाला काय शोधायचं म्हणे, देवाला काय शोधायचं, सहज शक्य आहे, मी शोधीन. असं ईश्वराने सांगताच थोडस देव सुद्धा घाबरले, काही याचा भरोसा नाही हो. तो म्हणाल तुम्हाला शोधायचं आहे ना, यात काही अवघड नाही. म्हणून ईश्वरांनी आकाशामध्ये प्रवेश केला. तो आकाशात रपवून राहिला. तर माणसाने विमानं टाकली, विमानं सुरू केली, रॉकेट निर्माण केले. हळूहळू तो आपल्या जवळ येईल की काय असं परमेश्वराला वाटायला लागलं आणि तो समुद्रामध्ये जाऊन तिथे तळाशी जाऊन बसायला लागला. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी पाणबुड्या तयार केल्या, आपल्या ज्ञानाने अनेक गोष्टी तयार केल्या. त्याचा विस्तार न सांगता शेवटी ते म्हणतात की त्यांनी एक सभा बोलवली आणि म्हणाले या माणसाच्या तावडीतनं सुटण्यासाठी नक्की काय करावं, कारण मी जर ह्याच्या ताब्यात गेलो तर हा माझाही गैरवापर करेल, दुरुपयोग करेल. मग खूप विचार केल्यानंतर त्या सभेमध्ये नारदानी असं म्हटलं, देवा मी या माणसाला चांगलं ओळखलंय, मी त्रिभुवनात हिंडत असतो ना, मी ह्याला चांगलं ओळखलंय. हा तुम्हाला शोधायला कायम बाहेर पडेल, वारंवार सगळीकडे जाईल, जंग जंग पछाडेल, पण तू स्वतःच्या आत डोकावून कधीही बघणार नाही. तुम्ही त्याच्या हृदयस्थच व्हा. आणि मग भगवंत त्याच्या हृदयस्थ झाले आणि माणूस त्याला अजूनही बाहेरच शोधतोय. त्यामुळे हे सद्गुरु तत्व, हे आत्मतत्व आपल्या आतच आहे. त्याला वंदन करायला आम्ही गेलो, त्या आत्मरूपाशी वंदन करायला गेलो की आम्ही वेगळे राहतच नाही. म्हणून हा दृष्टांत दिलेला आहे. आपण म्हणतो ना, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अशा तऱ्हेने त्यांनी हे वर्णन सगळं केलेलं आहे. आणि हे वर्णन करताना ते पुढे असं म्हणतात, म्हणजे पुढचा जो दृष्टांत दिलेला आहे तो आकाशात 46वा श्लोक आहे. आकाशाचा आरिसा नुठी प्रतिबिंबाचा ठसा, हा वंद्य नव्हे तैसा नमस्कारासी. आता याला नमस्कार करणं ही शक्य नाही असं ज्ञानदेव म्हणतात. तो तर आपल्या आत्मध्येच आहे हेही त्यांनी सांगितलं. पुढचा दृष्टांत त्यांनी दिलेला आहे तो आकाशाचा दिलेला आहे. आकाशाचा आरिसा नुठी प्रतिबिंबाचा ठसा. आकाश म्हणजे तरी काय आहे, पोकळी आहे, शून्यवत पोकळी असं आपण म्हणूया, किंवा पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये कधीही प्रतिबिंबाचा ठसा उमटत नाही. आता नमस्काराचा ठसा, आम्ही जरी नमस्कार केला तरी तो सुद्धा या महाशून्य असलेल्या, आपण शून्य ते महाशून्य असं पाहिलं होतं, त्याप्रमाणे जर विचार केला तर हे शून्यवत पोकळी असलेलं जे आकाश आहे त्याच्यामध्ये प्रतिबिंबाचा ठसा उमटत नाही. तसंच आम्ही नमस्कार करायला गेलो तरी या महाशून्यवत सद्गुरूमध्ये तो उमटत नाही. कारण माझं प्रतिबिंब पाहायचं असेल तर मला माझ्या समोर मला उभं करता येत नाही. ते जसं अशक्य आहे, हे अशक्य गोष्टी असतात ना, हे अमका अशक्यच आहे असं आपण म्हणतो, त्याला आपण फार खोलात नाही शिरायचंय, पण याला स्वस्कंधारोहण असा एक शब्द अध्यात्मामध्ये वापरला जातो. स्वस्कंधारोहण म्हणजे खांद्यावर बसणे. एक माणूस समजा यात्रेला चाललेला होता, तिथं यात्रेला जात असताना आजूबाजूला कोणीच नव्हतं आणि तो इतका दमला आणि तो म्हणला, खरं म्हणजे मला जर कोणी पाठुंगोळी घेतलं ना, किंवा आपण म्हणतो ना पाठीवर घेतलं ना, मला जरा पायांना विश्रांती मिळेल. पण आता कोणीच तर इथे दिसत नाही, मग मीच मला माझ्या खांद्यावर घेऊ का?
आता मीच मला माझ्या खांद्यावर घेणं हे अशक्य गोष्ट आहे. हा एक आपलं उदाहरण की स्वस्कंधारोहण, जिथे ही गोष्ट शक्यच नाही असं सांगितलं जातं, त्यावेळेला त्याला स्वस्कंधारोहण न्याय असं म्हटलं जातं. आता आकाशामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहायला गेले तर ते शक्य आहे का? नाही, ती शून्यवत पोकळी आहे. त्या आकाशामध्ये मी माझं प्रतिबिंब पाहूच शकत नाही. आता मला जर माझं प्रतिबिंब पाहायचं असेल तर मला आरसा ही उपाधी घ्यावीच लागते. आरसा ही उपाधी नुसती घेऊन चालतं का हो? अगदी मी आरसा घेतला आणि माझ्या चेहऱ्यालाच लावून ठेवला तरीही मला माझं प्रतिबिंब दिसत नाही. थोडं अंतर ठेवावंच लागतं. मध्ये काय आहे? आरसा आणि मी याच्या मध्ये काय आहे? पोकळी आहे, आकाश आहे, अवकाश आहे. पण त्याच्यात प्रतिबिंब दिसत नाही, मला ते आरशातच प्रतिबिंब दिसतं. हेही तितकंच खरं आहे. आरशाची उपाधी असल्याशिवाय मला प्रतिबिंब दिसत नाही. मग आता आरसा म्हटलं की त्याला काच आली, पारा आला, फ्रेम आली, आकार आला, सगळं आलं. हे सगळं तर नाशिवंत आहे. उपाधी ही नाशिवंत असते. आकाश जे आहे ते निरावयव आहे, अवयव नाहीयेत, तर व्यापक आहे. हे सगळे गुण परब्रह्माचे त्याच्यात आहेत, पण शब्द हा गुण असल्यामुळे ते शून्यवत आहे असं आपण म्हणतो. मग आरशासमोर आरसा धरला तरीही प्रतिबिंब पडतात. आपण बघितलेलं आहे देवळामध्ये वगैरे एखाद्या ठिकाणी मूर्ती बसवतात, इकडेही आरसे इकडेही आरसे असतात. त्या आरशामध्ये आणि आरशाचं आरशामध्ये असेही प्रतिबिंब पडतात. मग हे आहे म्हणजे उपाधी अधिक उपाधी हा विस्तार आहे. एका उपाधीतून दुसऱ्या उपाधीला, उपाधी समोर उपाधी आणली की विस्तार आहे. पण जर उपाधीच नसेल तर विस्तार नाही. आणि एकच उपाधी आहे आणि ती उपाधी अधिक परब्रह्म, उपाधी अधिक उपाधी विस्तार. पण उपाधी अधिक परब्रह्म, आकाशाचा शब्द गुण काढला की ते त्याच्याशी एकरूपच होतं, म्हणून ते परब्रह्मातच विलीन होतं. ते व्यापक आहे, ते निरावयव आहे, ते सगळं आहे, पण हा शब्द गुण जो आहे तो त्यातनं बाहेर काढावा लागतो. म्हणजे एका वेळी दोन गोष्टी व्यापक नसतात. मग परब्रह्म तत्व हे आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे. म्हणजे उपाधी, आकाशाची उपाधी धरली आणि उपाधी असेल तर परब्रह्माची सत्ता एवढी आहे की ती त्याला खेचून घेऊ शकते. ह्या पद्धतीने जर आपण बघितलं तर माझ्यात आणि आरशामध्ये उपाधी आहे आणि ती उपाधी असेल तर माझं त्याच्यामध्ये बिंब पडू शकतं. पण हे जे सगळं आहे ते जर आरसा बाजूला काढला तर बिंब पडू शकत नाही. हे वेगळेपण आहे, ते प्रतिबिंब पडत नाही त्याच्यामध्ये. तसं सद्गुरु जे आहेत ते आकाशासारखे व्यापक आहेत असं जेव्हा आम्ही म्हणतो तेव्हा ते आमच्यातला जीवपणा सगळा काढून घेतात, आमच्या सगळ्या उपाधी दूर करतात आणि ते व्यापकत्व जे आहे ते व्यापकत्व आमच्या संकुचितत्वाला ओढून घेतं आणि सर्व उपाधी दूर करतात आणि आम्ही त्या सद्गुरु तत्वाशी एकरूप होतो आणि आम्हाला एकत्व येतं. मग वंदन करणारं हे कोणी वेगळं राहतच नाही. त्यामुळे परब्रह्म तत्व, सद्गुरु तत्व हा वंदनाचा विषयच होऊ शकत नाही. जोपर्यंत आमच्या त्रिपुटी आहे तोपर्यंत आम्ही भगवंताला नमस्कार करून करून अगदी पूर्ण होतो. पण मी सद्गुरूंना नमन करते यामध्ये त्रिपुटी आणि द्वैत आलं. पण ज्या वेळेला एकरूपत्व नाही, पण ज्या वेळेला हे व्यापक सद्गुरू आम्हाला एकरूप करून घेतात त्यावेळेला माझी स्थिती नमन करण्यासारखी नसते, तर मी न मन झालेलो असतो. माझ्यामध्ये मन हे उन्मन झालेलं असतं आणि उन्मनी अवस्थेचा प्रांतू ते तुझे स्वरूप असं त्यांनी म्हटलेलं आहे.
म्हणून ते पुढे 47व्या ओळीमध्ये म्हणतात, हे एकमेकावर अवलंबून असलेलं आहे. परी नव्हे तरी न हो, हे हे वेखासी का घेवो, परी नव्हे तरी न हो. जाऊ दे, नाही होत तर नाही, वंदन नाही करता येत तर नाही करू, काही हरकत नाही. हे वेखासी का घेवो, विरुद्ध अर्थाने कशाला घ्यायचं. परी वंदितयाही ठावो उरो नेदी. वेखासी म्हणजे विरुद्ध. आता ह्याच्यामध्ये ते वंद्य नाही आहेत, म्हणजे वंद्य नाही आहेत का सद्गुरू, तर वंद्य आहेत, पण आम्हाला त्यांच्याशी एकरूप झाल्यावरती वंदन करता येत नाही. आता तो हृदयस्थ आहे ना, आत्मसन्निध आहे ना, मग त्याच्याशी आपण एकरूप होऊया, ही अंतर्मुख साधना सुरुवात होते. आता नमस्कार करणारा, नमन करणारा हा वेगळा राहत नाही. न मन, त्या मनाचं उन्मन झालेलं असतं. आतापर्यंत तो नमन करताना मनाचा गुलाम होता, कारण मी नमन करतो, अहंभाव त्याच्यामध्ये होता. पण आता तसं होत नाही. आता तो उन्मन झालेला आहे, त्याचं मनच मन राहत नाही, ते सद्गुरु चरणी लीन होऊन जातं. आता मनच दिल्यानंतर त्याच्याजवळ काही राहतच नाही. दास्य भक्तीमध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता मन नाही, त्याच्याकडे काही राहतच नाहीये. आणि मग त्याच्याकडे जर काहीच उरत नाही, तेव्हाच तो एकरूप होऊ शकतो. आता जीव जो आहे तो आत्म्याचं प्रतिबिंब आहे असं आपण म्हणतो. जीवात्मा, त्याला उपाधी लागते, त्याला बंधनं येतात. तो जेव्हा आनंदमय कोशापर्यंत एक एक कोश निवारण करत करत जातो, तो आनंदमय कोश जो असतो तिथे त्याला भास होतो. पण तो आनंदमय कोश सुद्धा पूर्णपणे गेला की तिथे काहीच राहत नाही, ज्ञानच होतं. म्हणजे तिथे तो एकरूप परावाणीच्या जवळ तो एकरूप होतो. हे सगळं आपण पंचकोशाचं निवारण करताना बघतो. तसंच इथे आहे, तो सद्गुरु चरणाशी लीन होऊन जातो. आता हे लीन होऊन गेल्यानंतर हे पुन्हा पटवण्यासाठी, हे लीन होऊन जातो, मनाचं उन्मन होतं, हे म्हणायला खूप सोपं आहे हो, पण ते पटलं पाहिजे ना आम्हाला. आता हे पटण्यासाठी ज्ञानदेवांनी एक गमतीशीर दृष्टांत दिलेला आहे. ज्ञानदेवांनी सुद्धा काही वेळेला विनोद केलेला आहे, आपल्या दृष्टिकोनातनं केलेला आहे. तो करताना ते पुढच्या ह्याच्यामध्ये 48व्या मध्ये म्हणतात, अंगोनी एकूणा झोलू, अंगवनी एकूणा झोलू, फेडिताची तरी तो बाहेरिलू, कडू फिटे आतलू, न फेडितची. आता बघा, धोतर जेव्हा नेसण्याची सवय असते ना, त्यांना हा दृष्टांत नक्की समजेल. मी धोतर नेसण्याची म्हटलंय बरं का. नेसणं वेगळं, हल्ली काहीतरी ते पायजम्यासारखीच नाडी घातलेली धोतर मिळतात रेडीमेड, की ते आपल्याला तसेच घालता येतात. ते इथे अपेक्षित नाही, कारण ज्ञानदेवांच्या वेळेला तसलं काही नव्हतं. ज्ञानदेवांच्या वेळेला धोतराचं पान असायचं, म्हणजे एक धोतर असायचं, सलग असायचं. त्याला गाठ कधी मारली जायची नाही. गाठ मारत नसत, ते गाठ मारून ते बांधलंही जात नसे, जसं आत्ताच केलं जातं. आता इथे झोलू, झोलू म्हणजे धोतराचा पदर, पदर म्हणजे एक भाग. आता पूर्वीच्या काळी जे धोतर नेसलं जायचं त्यावेळेला कडसणी असायचं. कडसणी जी आहे ती आतल्या बाजूला आणि एक कडसणी बाहेरच्या बाजूला असायची. त्यापैकी डावीकडची जी आहे ती उजव्या हाताने डावीकडे घेऊन वरती घ्यायची आणि डाव्या हाताने उजवीकडची डावीकडे घ्यायची आणि त्या दोन घट्ट धरायच्या. आणि जी डाव्या हातात असायची ना कनवट, तर ती जी कनवट आहे तिथे 4 पैसे लावून मग ती आतमध्ये दुमडून घ्यायचे. असं ज्यांनी धोतर नेसलंय त्यांना हे माझं वर्णन समजू शकेल. पण ते जे आतमध्ये म्हणजे 4 पैसे घट्ट गाठीला मारून ते आतमध्ये का वळवून ठेवायचे की ते सुटायचं नाही, ते घट्ट बसायचं. आणि मग उजवीकडचं आहे ते जोरात ओढून घ्यायचं आणि ते उजव्या बाजूला घट्ट बांधून ठेवायचं. तेव्हापासून ते 4 पैसे कनवटीला असावेत असं म्हटलं जायचं. ती म्हण तेव्हापासून आलेली आहे. म्हणजे 4 पैसे कन्व्हर्टरीला असावेत ह्याचा अर्थ 4 पैसे जवळ असावेत असाही आत्ताप्रमाणे घेतला जातो. पण तो धोतर फिटू नये म्हणून
घेतलेला दक्षतेचा एक भाग होता. आपलं लज्जा रक्षण हा त्यातला भाग होता खरं म्हणजे. अंगोनी एकूणा झोलू फेडिताची तो बाहेरिलू. आता हा झोलू म्हणजे हा जो पदर आहे, हा बाहेरचा पदर सुद्धा घट्टच बांधावा लागतो. नाहीतर मग असो. तर तो बाहेरचा जो पदर आहे, तो एखाद वेळेला गडबडीत सुटून जातो. ज्ञानेश्वरांनी दिलेला दाखला आहे हा. थोडा गमतीशीर दाखला आहे. तर हा बाहेरचा पदर काहीतरी गडबडीने जर सुटून गेला, कडू फिटे आतलू, तर आतला पदर सुद्धा सुटून जातो. बाहेरचा घट्ट असेल तर आतला घट्ट राहतो आणि आतला घट्ट असेल तर बाहेरचा फिटत नाही. म्हणून दोन्ही बाजूनी तो घट्ट ओढावा लागतो, कारण त्याला गाठ नसते. गाठ नसते म्हणून ते सोडावं लागत नाही, ते सुटतं. म्हणजे उजव्या बाजूचा बाहेरचा पदर सुटला तर आतला पदर आपोआपच सुटून जातो, म्हणजे विश्वदर्शन. असो, आपण थोडं आपल्या बाजूनी बघूया, थोडा या ज्ञानदेवांना काय सांगायचे त्या दृष्टिकोनातनं बघूया. ते म्हणतात बाहेरचा पदर सुटला ना की आतला पदर सापेक्षतेने सुटतो. हा दृष्टांत आहे. आता आपला सुद्धा आतला ममत्वाचा जो पदर आहे, तो इतका काही घट्ट पदर आहे, पण तोही सापेक्षतेने सुटू शकतो जर बाहेरचा पदर सुटला तर. आता हा बाहेरचा पदर आमचा कोणता आहे? तर बाह्य विषयांचा संघ हा आमचा बाहेरचा पदर आहे. बाह्य विषयांचा संघ, 5 विषय शब्द स्पर्श रूप रसगंध आपल्याला माहिती आहे. हा बाह्य विषयांचा संघ सुटला म्हणजे बाहेरील पदर सुटला की आंतरिक पदर जो आहे, जो ममत्वाचा आहे, तो फार सुटायला कठीण जातो. तो आतलाच पदर तोही सुटतो आणि त्याच्याबरोबर मीचा सूक्ष्म पदर सुद्धा सुटतो, कारण ती कडसणीला लावलेली 4 पैसे तेही सुटून जातात. तिथं गाठ नाहीये हो. आम्ही म्हणतो की आमच्यामध्ये जडचेतन ग्रंथी आहे, गाठ आहे. तिथे गाठ नाहीये. ते म्हणतात गाठ ठेवूच नका ना. बाहेरील पदर सुटला की आतला पदर आपोआप सुटून जातो. बाह्य विषयांचा संघ सुटला, त्याची आसक्ती सुटली की आंतरिक संघ आपोआप सुटतो. म्हणजे ममत्वाचा जो कठीण पदर आहे तोही सुटून जातो आणि ममत्वाचा पदर सुटला की आपोआपच मीची सूक्ष्म भावना सुद्धा राहत नाही. आणि हे जेव्हा सर्व होतं तेव्हा मन उन्मन होतं. मीची भावनाच राहत नाही, मनाचं उन्मन होतं आणि गुरु शिष्य एकरूप होऊन जातात. असे माझे सद्गुरू आहे. ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा 13व्या अध्यायामध्ये 464वी ओवी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ह्याचं वर्णन केलेलं आहे. बाहेरी कर्मे क्षळला, भीतरी ज्ञाने उजळला, इही दोही परी झाला पाखळा जो. हे पाखळा म्हणजे शुद्ध होणं. कर्माच्या योगाने ज्यांनी बाह्य शुद्धी केलेली आहे, कर्म करत राहिलाय, ती कर्म कशी आहेत? निष्काम कर्म केली, त्यामुळे बाहेरचा सगळा संघ सुटला त्याचा. निष्काम कर्मयोगाने चित्तशुद्धी झाली आणि चित्तशुद्धी झाली आणि ज्ञानाचं कृपाछत्र त्यांच्यावरती आलं, सद्गुरु कृपा झाली, अंतरशुद्धी पण झाली आणि तो आतून बाहेरून पाखळा झाला, म्हणजे शुद्ध झाला. तेव्हाच आत्मज्ञान होतं. हा आत्मज्ञान होण्याचा जो भाग आहे ती सद्गुरु कृपा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की एकदा का हे दोन्ही पदर सुटले की ती आत्मकृपा झाली, सद्गुरु कृपा झाली की आपोआपच त्याच्याशी एकरूपत्व येतं, तो मी पण आपण राहत नाही. बिंब प्रतिबिंब हा दृष्टांत त्यांनी पुन्हा आपल्याला पुढच्या ओवीमध्ये दिलेला आहे, थोडा वेगळ्या दृष्टिकोनातनं दिलेला आहे. नाना बिंबपणा सरिसे घेऊनी प्रतिबिंब नासे, नेले वंद्यत्व देणे तैसे वंदन तेसी वंदते नसी. आता बघा, बिंब आणि प्रतिबिंब आतापर्यंत आपण पाहिलं, फार त्याचं विवरण करण्याची आवश्यकता नाही. बिंब जोपर्यंत आहे तोपर्यंतच प्रतिबिंब पडतं. बिंब गेलं की प्रतिबिंब पडत नाही, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की बिंब असेपर्यंत प्रतिबिंब राहतं, पण बिंब गेलं
की ते बिंब प्रतिबिंबासह नाहीस होतं. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण म्हटलं बिंब गेलं, प्रतिबिंब गेलं. ते म्हणतात नाही, बिंब गेलं ते प्रतिबिंबाला घेऊनच बाहेर पडलं. आमचे सद्गुरू वंदन करणाऱ्यासह नाहीसे होतात. आम्ही त्यांना वंदन करायला जातो, आत्मनिवेदन करतो, मनाचं उन्मन करतो आणि ते जेव्हा आमच्यावर कृपा करतात, ते बिंब आम्ही प्रतिबिंब असं जर म्हटलं, कारण त्यांनी आम्हाला निर्माण केलंय, त्यांच्याच क्रीडेसाठी निर्माण केले. 2 रूप त्यांनी निर्माण केलेत. नर नारायण निर्माण असेच झालेले आहेत, गीतेमध्ये आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे जे आहे ते सद्गुरूंनी जे आम्हाला निर्माण केलंय त्यांच्या खेळण्यासाठी, त्यांना उपदेश कोणाला द्यावा वाटला म्हणून त्यांनी निर्माण केलेलं आहे, हा शब्दशः अर्थ झाला. पण जेव्हा आम्ही त्यांना वंदन करायला जातो, त्यांना शरणागत होतो, त्यांना आत्मनिवेदन करतो, मन होतो, मनाचं उन्मन होतं, त्यावेळेला हे सद्गुरू आम्हाला घेऊनच बाहेर पडतात. जसं आम्ही आरशात प्रतिबिंब बघतो आणि ते बिंबासह नाहीसं होतं, तसं सद्गुरूंसह आम्ही बाजूला होतो. कारण ते आम्हाला सगळ्यातनं निवृत्ती आहेत. ते आम्हाला सगळ्यातनं निवृत्ती करतात. बिंबातनच घेऊन ते आम्हाला बाहेर पडतात. पण आता बिंबाला घेऊन ते बाहेर पडले, मग बिंब नष्ट झालं का? सद्गुरू आणि शिष्य एकरूप झाले. सद्गुरूच्या स्थानावरती शिष्य जाऊन बसलाय, त्याच्याशी एकरूप झालाय. पण म्हणून तो नाहीसा झाला का? निवृत्तीनाथांनी त्यांच्यावर कृपा केली, स्पर्श केला आणि त्यांना ज्ञान देऊन टाकलं. ते ज्ञानदेव झाले, पण म्हणून ज्ञानदेव वेगळेच राहिले ना आमच्या दृष्टीने. ते एकरूप झालेले होते. तसंच बिंबाला घेऊन ते बाहेर पडले असले तरी आमचा चेहरा तसाच राहिलाय ना, आमचं नामरूप तसंच राहिलेलं आहे ना. आम्ही असं म्हणत नाही की अरे बापरे, तुम्ही सद्गुरूंशी एकरूप झालात, आता तुमचा चेहराच दिसत नाही, तुमचं बिंब कुठे गेलं? बिंब दिसत नाही असं होत नाही. आम्ही दिसतोय. पण आम्ही म्हणताना काय म्हणतो? चेहरा प्रसन्न दिसतोय, चेहरा तेजस्वी दिसतोय. का? ते सद्गुरूंचे ज्ञानदेवांचं तेजोवलय दिसतंय असं आम्ही म्हणतो. पण ज्ञानदेवांचं म्हणतो ना. जर ते निवृत्तीनाथांशी सगळं एकरूप झाले तर आम्हाला ज्ञानदेव दिसलेच नसते. बिंब जे आहे ते तेजस्वी, हा बिंबत्व, हा धर्म त्याचा जातो. ते वेगळे राहत नाहीत. सूर्य वेगळा राहत नाही अंधार प्रकाशापासून. तसं ज्ञानदेव वेगळे राहत नाहीत. ते म्हणतात मी त्याच्याशीच एकरूप झालोय, कोणी कुणाला वंदन करायचं. पण आमच्या दृष्टिकोनातनं म्हणजे बघा, एक ज्ञानाच्या पातळीवरनं बघतोय, एक अज्ञानाच्या पातळीवरनं बघतोय. जेव्हा ते ज्ञानाच्या पातळीवरनं ज्ञानदेव सांगतात, ते म्हणतात कुणी कुणाला वंदन करायचं, मी आणि सद्गुरू एकरूपच झालेलो आहे. पण आम्ही बघताना आम्ही अज्ञानाच्या, एक ज्ञानाच्या एक अज्ञानाच्या पातळीवरनं बघतो, तेव्हा आम्ही म्हणतो ज्ञानदेव झाले बाबा, ज्ञान त्यांना मिळालं, काय तेजस्वी दिसायला लागले. पण आम्ही असं ते बिंब आहे ते तेजस्वी दिसायला लागलं म्हणत नाही, ज्ञानदेव तेजस्वी दिसायला लागले. त्या चेहऱ्याला आम्ही ती उपमा देतो. तर त्यांचा बिंबत्व हा धर्म नाहीसा झालेला असतो. पण आम्हाला ते अजूनही ज्ञानदेवच दिसत असतात. त्या चेहऱ्याला आम्ही बिंब म्हणतो, अन्यथा नाही. जसं मागे आपण उदाहरण दिलं होतं, लहान मुलाला विचारलं तुझं वय किती, तो म्हणतो 5 वर्ष. बाबाचं वय किती? 5 वर्ष. असं कसं शक्य आहे? तुझं 5 आणि बाबाचं 5. तो म्हणतो मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा तो बाबा झाला, त्याच्या आधी कुठे बाबा होता? मग तुम्ही बाबांचं वय किती विचारलं, तर तो बाबा झालेल्याला 5 वर्षात जाईल. आता हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे, नाही का? तशा पद्धतीने हे त्यांनी सांगितलेलं आहे की नाम रूप उपाधी गेली, देह भाव त्यांचा निवृत्त झालेला आहे. तसंच आमचं आहे. अज्ञानामुळे आम्हाला सत्य परब्रह्म जे आहे ते आम्हाला हे विविध रूपामध्ये दिसतंय. पण आम्ही ती विविध रूपच मानतो, आम्ही त्याला परब्रह्म समजत नाही. पण आमचं जर सगळं उन्मन झालं तर ह्या चराचरामध्ये आम्हाला परब्रह्मच दिसायला लागतं. अगाजे झालेची नाही त्याची वार्ता करसी काही. कारण झालंच नाहीये. आम्ही अज्ञानाच्या पातळीवरनं बघताना आम्हाला झाड, पक्षी, फळं वेगळं वेगळं दिसतंय, वेगवेगळ्या ह्यानी आम्ही वावरतोय. पण जेव्हा ज्ञानरूप होतात त्यावेळेला ते वेगळं राहतच नाही, ते सर्वत्र
परब्रह्म होतं. आणि म्हणून ते म्हणतात या चराचरामध्ये ज्या वेळेला, त्या विभूतींमध्ये ज्या वेळेला तुम्ही परब्रह्म तत्व पाहायला सुरुवात कराल, तेव्हा हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची थोर, हे तेव्हा निर्माण होईल. तिथे एकत्वाचा संपूर्णपणे तो आणि मी वेगळा हे राहतच नाही, एकरूपच होऊन जातो. अनेकत्वाचा हेच पूर्णपणे ऱ्हास होऊन जातो, तिथे दुसरं कोणी राहतच नाही. असं ते बिंबत्व सुद्धा गेलेले असे आमचे सद्गुरू आहेत. आणि आता मीही त्यांच्याशी एकरूप झालोय, त्यामुळे मीही दुसरा कोणी राहिलो नाही. सद्गुरूंना वंदन करायला गेलो आणि वंदन करताना मी एवढं आत्मनिवेदन झालं, मनाचं उन्मन झालं, की त्यांनी मला आपलंसच करून घेतलं. तेव्हा माझा शिष्यत्व हा धर्मच संपून गेला. जसा बिंबत्व हा धर्मच संपून जातो, तसं हे आमचे सद्गुरू आहे. आणि हे सद्गुरू असताना 50वी ओवी आपण घेऊन मग थांबूया. नाही रूपाची जेथे सोय, तेथे दृष्टीचे काहीच नव्हे. आम्हा फळले हे पाये, ऐशिया दशा. आता इथे बघा, ऐशी रूपाची जेथे सोय, तेथे दृष्टीचे काहीच नव्हे. आता खरं म्हणजे नाम नाही, रूप नाही, सगळंच गेलं. नाम, रूप, आकार हे सगळं ज्ञानाच्या वेगळं आहे. त्यांनी तिला आपल्यातनं निर्माण केली, तेव्हा सगळे विरुद्ध गुण तिच्यात आले होते की नाही. बरोबर आपल्या समोर उभं केलं, तिचं तोंड इकडे नाही, ह्याचं तोंड इकडे, असं आपण बघितलं होतं सामरस्यमध्ये. तर त्यावेळेला विरुद्ध गुण. पण आता कसं झालंय, आता मी त्याच्याशी एकरूपच झालोय. हे ज्ञानाच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे, नामरूपातीत, आकार उकाराच्या अतीत जे रूप आहे, ते माझं सद्गुरु तत्व आहे. ते ज्ञानाच्या पलीकडे आहे, मनबुद्धीच्या पलीकडे आहे. जेव्हा सद्गुरु कृपा होते, तेव्हा ती कृपा होण्यासाठी आम्हाला त्या चरणांचाच आश्रय घ्यावा लागतो. कलावती देवींचा अभंग आहे, आसनी शयनी भोजनी गमनी, आसनी शयनी गमनी भोजनी, गुरु भजनी रहा दंग, धरी गुरु चरण तू अभंग. याच्यावरनं समजावून घेतलं की आपल्याला पटकन लक्षात येईल. धर, धर म्हणजे धारण कर. धरी गुरुचरण, धर, घट्ट धरून ठेव, ते आपल्यामध्ये धारण करून ठेव. सद्गुरु जो मार्ग दाखवतील, त्या मार्गाने, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवनाची वाटचाल सुरू कर. बाह्य विषयांची जी भटकंती चालू आहे ना, ती थांबायला हवी. म्हणून चरण, चर न, चर म्हणजे विचरणे, चर म्हणजे भटकणे. हे चरण, चरण म्हणजे चरण करू नको, विचरण करू नको, इकडे तिकडे बाहेर जाऊ नको. भ्रम मोह याच्यामधलं विचरण, हे भटकंती, ही सगळी बाहेर पूर्णपणे जाऊ दे. चरण असा त्या चरणचा अर्थ. धरी, धारण कर. काय? चरण. बाहेर इकडे तिकडे फिरू नको. सगळे सद्गुरूंचे विचार हृदयात सामावून घे. त्याप्रमाणे आचरण करायला, वागायला सुरुवात कर. ते काय आहे? वागायला सुरुवात करणं म्हणजे आचरण. आसनी भोजनी शयनी गमनी, गुरु भजनी रहा दंग, धरी गुरु चरण तू अभंग. चरण, बाहेर इकडे तिकडे जाऊ नको. सद्गुरूंनी सांगितलंय त्याप्रमाणे तू राहा, त्याप्रमाणे आचरण कर. जेव्हा ह्या चरणापाशी तुझी रती वाढेल, गोडी वाढेल, निर्माण होईल, ह्या उपाधींचं सोडून देऊन तू गुरुचरणामध्ये विलीन होशील, त्यांच्याच विचारांमध्ये विचरण करायला सुरुवात करशील, तेव्हा प्रेम निर्माण होईल, रती निर्माण होईल. तीच तुझी आरती आहे. असं गुरु जवळ जेव्हा समरस होऊ, म्हणजे धर म्हणजे धारण कर. सद्गुरु जो मार्ग दाखवतील तो तू धारण कर, त्याप्रमाणे जीवनाची वाटचाल कर. त्यानंतर बाहेर न चर, बाहेर चरण करू नको. विषयांची भ्रांती थांबव आणि मग जे तुझं आचरण होईल, त्या आचरणातली रती वाढली की तुझी आरती तयार होईल. आचरणातून आरती.
आणि एकदा ती आरती सुरू झाली की वंदन करायला सद्गुरू आणि तू वेगळे राहणारच नाही, असं त्या अभंगाचा अर्थ आहे. तेच इथे ज्ञानदेव सांगतात, नाही रूपाची सोय. सद्गुरू जवळ रूपाचा व्यवहारच नाहीये. गरीब आहे, श्रीमंत आहे, देखणा आहे, काळा आहे का गोरा आहे, काही रूपाचा संबंधच नाही, कारण ते रूपाचा व्यवहारच करत नाहीत. त्यामुळे रूप हा दृष्टीचा विषय आहे. तो सद्गुरूंकडे जर आपली दृष्टी वळवली तर हे रूप पाहण्याची आपली दृष्टीच मावळून जाते. दर्शन न होता आम्हाला निराश परत फिरावंच लागत नाही, कारण आम्हाला दर्शनापेक्षा त्याच्या प्राप्तीची ओढ, हे सद्गुरु स्वरूप आहे. भौतिक पदार्थांना आकार, रंग वगैरे असतो, त्याला मर्यादा असते, पण परब्रह्माला यातलं काहीच नसतं. नाम रूप संबंधू वस्तूसी नाही. त्यामुळे नाही रूपाची जेथ सोय, तेथे दृष्टीचे काहीच नव्हे. दृष्टी असली काय नसली काय, गुलाबराव महाराज होते ना, अंधच होते, कुठे दृष्टी होती आमच्यासारखी त्यांना? पण त्यांना दिव्य दृष्टी होती, जी आम्हाला नाही. ही जी दिव्य दृष्टी आहे ती तुमची दृष्टी आत फिरवली, अंतर्मुख करून घेतली की प्राप्त होते, तोपर्यंत बाहेरील गोष्टीत होत नाही. म्हणून चरण विषयांमध्ये रमू नकोस. आता संबंध असायला काहीतरी द्वैत असायला पाहिजे, दृष्टीचा आणि रूपाचा, द्रष्टा दृश्य दर्शन. ती त्रिपुटीच इथे संभवत नाही. म्हणून त्रिपुटीचा लोप झाल्याशिवाय ब्रह्मदर्शन नाही, किंवा द्वैताचा लोप झाल्याशिवाय ब्रह्मदर्शन नाही, असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं. पण ज्ञानदेव म्हणतात द्रष्टा दृश्य दर्शन ह्याच्यामध्ये ते विभागलेलं आहे सगळं. पण ते हे अभेद आहे ना, गुरुतत्व अभेद आहे. अहो, रेड्याला मारलं ते वड ज्ञानेश्वरांच्या अंगावर उठले, इतरांना आश्चर्य वाटलं, कारण ते म्हणजे द्रष्टादृश्य दर्शन याप्रमाणे पाहत होते. रेड्याच्या अंगावरचे वळ वगैरे हे सगळे पाहत होते. ते ज्ञानेश्वरांना वेगळं मानत होते, ते रेड्याला वेगळं मानत होते, त्या वळांना वेगळं मानत होते. पाहणारे ते स्वतः वेगळे होते. तिथे भेद होता. पण ज्या वेळेला तो रेडा, तो म्हणणारा मी, त्याचा रंगरूप आकार वेगळा आहे, माझा वेगळा आहे, असं ज्ञानदेवांनी मानलंच नाही. म्हणजे त्या रेड्याला सुद्धा ज्ञानदेवांनी आपलंच मानलं, ते माझंच रूप आहे मानलं, आणि त्या रेड्याला सुद्धा नंतर देवत्व आलं, कारण ते त्याच्यामध्ये समाविष्ट झाले ना. पण आमचं अज्ञानत्व आहे, त्यामुळे त्यांना कुठूनही कोणामुळेही देवत्व आलेलं असं नाही. ते म्हणजे माझ्या आतमध्ये जे तत्व आहे तेच सद्गुरु तत्व आहे, मी त्याच्याशीच, तेच ब्रह्मतत्व आहे, त्याच्याशीच मी एकरूप झालेला ज्ञानदेव असल्यामुळे इथे अहंकार नाही बरं का. त्या रेड्याला सुद्धा मी माझंच मानलं ना, आणि आम्हाला आश्चर्य वाटलं, पण ज्ञानदेवांना आश्चर्य वाटलंच नाही. त्यांना खात्रीच होती, मी जो वेद म्हणतोय तो वेद म्हणणार, कारण तो माझाच आत्मा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तोही माझाच आत्मा, असं त्यांनी वर्णन केलंय. मी आणि रेडा दोघेही एकाच आत्मतत्वाचे बनलेलो आहोत. तो आणि मी हे द्वैतच उरलेलं नाही. त्यामुळे तिथे त्रिपुटीचा संभवच नाही. जिथे द्वैत नाही तिथे त्रिपुटी नाही. तो आणि मी एकच आहोत हीच भावना, तर ती मी आहे ही सुद्धा भावना नाही. आणि सद्गुरूंच्या बाबतीत असंच होतं. सगळीकडे ते तत्वच आपल्या लक्षात येतं, आणि हे तत्वच लक्षात आल्यानंतर मी आणि सद्गुरू जर एकरूपच आहोत, तर वंदन कुणी कुणाला करायचं, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि वंदन कुणी कुणाला करायचं, आम्ही एकरूपच झालेलो आहोत, त्यासाठीही त्यांनी पुढे दृष्टांत दिलेले आहेत. ते आपण पुढच्या वेळेला बघू. तोपर्यंत इथेच थांबू. धन्यवाद. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.